Agaja
स्वागत करते जोडून दोन्ही करा चरण स्पर्शुनी स्वागत करते जोडून दोन्ही करा शब्द फुलांचा गंध दरवळे दरवळती ही माती क्षणाक्षणाला अशीच वाढू आपुली प्रेमळ नाती प्रेमानंदे स्वागत करते विद्येच्या या घरा चरण स्पर्शुनी स्वागत करते जोडून दोन्ही करा चरण स्पर्शुनी स्वागत करते जोडून दोन्ही करा बाग बहरला जसा फुलांचा तसे पाहुणे आले बाग बहरला जसा फुलांचा तसे पाहुणे आले तृप्त झाल्या नैनांनी ते मंत्रमुग्धही झाले तृप्त झाल्या नैनांनी ते मंत्रमुग्धही झाले शब्द शब्द पे धुंद होऊन आळवितो सुस्वरा शब्द शब्द पे धुंद होऊन आळवितो सुस्वरा चरण स्पर्शुनी स्वागत करते दोन्ही करा चरण स्पर्शुनी स्वागत करते जोडून दोन्ही करा चरण स्पर्शुनी स्वागत करते जोडून दोन्ही करा. आपले स्वर्गवासी शिक्षक आणि मित्र यांच्या आपल्या शांतीला हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शिक्षक म्हणले की आपल्याला एकच श्लोक आठवतो. सर्वांनी म्हणा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी या मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या पूर्ण या मंगलमय प्रसंगी नतमस्तक होऊन नमस्कार करते व या कार्यक्रमाला हजेरी लावून शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. तब्बल आपण 26 वर्षातून भेटत आहोत. खूप दिवसातून भाषणाबद्दलची भीती उत्साह अनुभवायला मिळाले, तेही या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने. आपण आपल्या जीवनात धावपळीच्या जगात खूप व्यस्त होतो, तरीही कुठेतरी वाटायचे बालपणाची मैत्री कुठेतरी आठवायची, सर्वांना खूप बघूही वाटायचे आणि ते स्वप्न साकार पाहिले ते या स्नेह मेळाव्यामुळे. 2 महिन्यापूर्वी कोरोनाचा मेसेज आला आपण गेट टुगेदर करूया म्हणून. त्याच्यानंतर सुरुवात झाली. नंतर संदीपचा सुशांतचाही फोन आला. असे करत करत हा सुवर्ण दिवस आज उजाडला. यात स्पेशली संदीप आणि सुवर्णा शुभांगी यांनी खूप प्रयत्न केले आणि तब्बल 26 वर्षांनी आज आपण सर्व भेटत आहोत. आज किती दिवसातून या जुन्या आठवणी, ह्या वर्ग, शाळा, शिक्षकांची भीती, सर्वांना आज उजाळा मिळाला. शिक्षकांची भीती, परीक्षेची दुःख कसे त्यावे वाटायचे आपण कधी मोठे होते, पण आता वाटतं तेच दिवस खूप छान होते. बालपण तेच दिवस होते. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ शिकवला, कधी प्रेमाने तर कधी रागावून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला. अशा पूजनीय गुरूंचे सत्कार करून आज आपण सर्वजण आभार प्रकट करूया.
ते पहिल्या तासाला प्रेझेंटी घेण्यापासून म्हणजे हजेरी घेण्यापासून व्हायची आणि पुन्हा त्या काळामध्ये जाण्यासाठी एक असा उपक्रम हे आपले वर्ग शिक्षक होते कुंभार सर आपल्या 10वी मध्ये, त्यांना विनंती करतो की हजेरी पट आपल्या वर्गाचा तयार करून आणलेला आहे की त्यांनी सर्वांची हजेरी करावी. राहुल देवकाते सुनील जगन्नाथ देवकाते गाडगे निर्मला गाडगेवाडीला बस बंद झाली. गोडके सुनील कुमारी माने रंजना मुलगा शहीदा दस्तीर विशाल सुशांत साळुंखे अभिजित साळुंखे बालाजी कुमारी कुमारी साळुंखे शिंदे भगवान कुमारी शिंदे अक्षता कुमारी सोलनकर सुनीता प्रल्हाद आतुर शब्दांची मुंबलेली कविता जाणीवेच्या पलीकडे संपली. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जीव जन्माला येतो, बोलायला लागतो, चालायला लागतो, नंतर त्याला शाळेत घातलं जातं. पहिल्यांदा त्याला हाच श्लोक शिकवला जातो. आपल्या गुरुनं आपल्याला भरपूर काही शिकवलेलं असतं, पण त्यांचे आभार व्यक्त कधीच करत नाही आपण. आज आपल्याला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने त्यांचे आभार प्रकट व्यक्त करण्याचे आपल्याला संधी मिळालेली आहे. कित्येक वेळा असेच माझे गुरुजी असेच आपण काही म्हणतो. तर या शिक्षकांना मी एवढीच विनंती, असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत आणि ह्या स्नेहसेना मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा तेच दिवस त्याच आठवणी जगायला मिळाल्या. सर्व सरांचे गाव सगळंच आठवायला लागलं. इथं आले की हातपाय थरथर कापायचे. भाषण करताना पण तेच पहिल्यासारखीच भीती वाटायला लागली. आता सर्वांनी हजेरी झाली, सगळे झाले. आता आपल्याला आठवतंय काय, फक्त एकच आपण मिस करतोय, छडी लागे छम छम. तरी मी लवटे सरांना विनंती करते की एकदा आम्हाला ती छडी आणखी एकदा आमच्या हातावर अनुभवायची आहे. सर्वांना एक एक चांगली गोष्ट आहे. त्या काळातल्या गोष्टी त्या काळामध्ये चांगल्या वाटतात. आता यावेळी तुम्हाला छडी मारणं तर ठीक आहे, पण प्रत्यक्षात छडी मारणं नाही ठीक आहे. ठीक आहे की छडी मारल्यामुळं मला काही मोठे पण मिळत नाही आहे की बाबा उशीर झाला म्हणून छडी मारली, उद्या आपण उशीर येऊ नये यासाठी छडी मारली असते. किंवा एखादी चूक केली असेल तर ती चूक पुन्हा करू नये यासाठी छडी मारली असते. छडी मारण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच की आपल्या ठिकाणी चांगली मुली आहेत, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता छडी मारणं हे मला तर शोभन वाटत नाही. छडी हातामध्ये आपण भेटलो आहोत. सर्वांना खूप बघून आनंद होते. बऱ्याच मुली नाहीत मला वाटते, पण नाही त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण का आलो नाही. असं आजचा दिवस आपण अविस्मरणीय बनवणार आहोत. तरी सर्वांनी आपले 2-2 मिनिटाचे मनोगत इथे येऊन सर्वांनीच, कुणीही नाही म्हणायचं नाही, सर्वांनी येऊन इथे मी नाव घेऊ काय. सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या शाळेतले नाव सुवर्णा बाळासो काबुडे आणि आता सासरचे नाव सुवर्णा सतीश सोलनकर. मी पारेचीच आहे. माहेर पारेचं. मी ओपीला राहत असल्या कारणानं मी पण सगळ्यापासून दूरच होते.
पण मग आता माझी ही अपेक्षा आहे, जे पण कोणी गावी असतील आणि जे भेटण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी एकमेकाशी कॉन्टॅक्ट साधून भेटणं व्हावं अशी अपेक्षा आहे. आता ते आपले पहिले दिवस नाहीये की हा बोलल्यानंतर कोण काय बोललेल कोण काय म्हणेल, असा काही विषय राहिलेला नाहीये. त्या कारणानं मी थोडं मैत्रीविषयी बोलते. ह्या गेट टुगेदरची सुरुवात ह्या गेट टुगेदरची सुरुवात सौ मीनाक्षी संदीप शिंदे, संदीपच्या मिसेस आणि त्यांची माझी जुनी मैत्री आहे. त्या मैत्रीपासूनच हे बीज पेरलं गेलं आणि संदीपच्या मनात पण त्यांनीच आणून दिलं, तुमची कसली मैत्री, कसलं मित्र आणि मैत्रिणी, तुम्ही का गेट टुगेदर करत नाही, का भेटत नाही. त्यानंतर त्यांनी मनावर घेतल्यानंतर ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याचा नंबर मला देऊन मला प्रोत्साहित केलं की तुम्ही त्यांच्यासोबत बोला. त्यावेळी मी त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली आणि हा गेट टुगेदर यशस्वी झाला. याच्या आधी पण एक वेळेला विद्याताईंनी मेसेज टाकलेला ग्रुपवरती, कोणी रिप्लाय दिला नाही, त्यामुळे थोडी खंत आहेच. पण असं झालं नाही पाहिजे आपल्या ग्रुपमध्ये, यासाठी थोडं मला वाईट वाटते. पण असो, बरे आपण सगळ्यांनी मनावर घेतलं आणि आपला गेट टुगेदर यशस्वी झाला आणि आपल्या सर्व मित्रांनी संदीपला सपोर्ट केला आणि आपला कार्यक्रम यशस्वी झाला. यासाठी संदीपचे आणि मीनाक्षीचे आभार आहोत. त्यांना पण धन्यवाद सांग. आवाज लहान आहे. माझं नाव शुभांगी भगवान साळुंखे, तिकडचं नाव शुभांगी विजय मोहित, गाव खितरी. सध्या गृहिणीच असते. माझे पूर्वीचे नाव विद्या वसंतराव बिचुकले, राहणार पारे. आता सध्या मी महाड विद्या दगडू कोळे महाडमध्ये असते मी. सगळ्यात पहिल्यांदा मला सुशांत पिसाळचा कॉल आलेला. त्यांनी सांगितलेलं मला की आपण गेट टुगेदर करूया असं करूया. मी पण बोलले, पण तेव्हा काही रिस्पॉन्स मिळाला नाही, त्याच्यासाठी थोडीशी खंत आहे. पण परत जेव्हा संदीप शिंदे, सुवर्णा कापगुडे ह्या सगळ्यांनी जेव्हा ग्रुपवरती टाकलं तेव्हा नंतर आपलं गेट टुगेदरचं ठरलं आणि आज खूप 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 आनंद वाटतोय की आपण सगळे एकत्र भेटलो. एवढ्या 25 वर्षांनी सरांना बघून पण खूप आनंद झालाय आणि असंच आपण वरचेवर भेटत राहू, हा आनंद द्विगुणित करू. परत येताना आपल्या सगळ्या त्यांच्या आपले श्री पण आणू आणि भेटू, ही विनंती आणि धन्यवाद. माझं नाव शेदा सलीम मुल्ला. मी जॉबला इथेच असते, पाऱ्यातच राहते. संजय पिसाळ. मला इथं येऊन खूप आनंद झाला. सगळ्यांना थँक्यू. माझं नाव शशिकांत कृष्णा साळुंखे. मी 10वी नंतर BA शिक्षण घेतलं हिंदी विषयामध्ये. मी सध्या लुधियाना पंजाबमध्ये आपलं बोर्डचं काम करतो. बोल लवकर. मी अभिजित जगन्नाथ साळुंखे, राहणार इथंच राहतो पारे. शिक्षण माझं BA पर्यंत झालं, नंतर शेती करणार. भेटलो याचा मला खूप आनंद आहे. खरं गेट टुगेदर मागच व्हायला पाहिजे, पण तसा योगायोग आला नाही. पण आता योगायोग आल्याबद्दल मला खूप आनंद होतो. सर्वांचे आभार. सर्वप्रथम तर गेट टुगेदर किंवा स्नेह संमेलन ही संकल्पना ज्याने आणली त्याला मानाचं होतं. त्याच अनुषंगानं आपलं पण गेट टुगेदर होत आहे. तर खूप उत्सुकता होती या गेट टुगेदरची, कधी होईल काय होईल. पण ग्रुप झाला, सगळ्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवली. आज आपण या सगळ्यामध्ये मिळून आपले गेट टुगेदर करतोय. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं, आईवडिलांच्या संस्कारामुळं आपली एक पिढी म्हणजे आपण तर खरं खूप स्पेशल असेल. म्हणजे आम्ही 90ची जी मुलं आहोत, आम्ही सगळा काळ बघितला. म्हणजे टायरचे सायकल चालवण्यापासून आज 4 व्हीलर गाड्या चालवण्यापर्यंत आणि छोट्या घरातला TV पासून आज AI तंत्रज्ञानापर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काळात अनुभवल्या. त्याबद्दल आम्ही सगळ्यांना समाधानी मानतो. आणि तुमच्यासारख्या शिक्षकांच्यामुळे आज खूप मोठ्या जबाबदार क्षेत्रामध्ये आम्ही कामं करतोय. विकास पाटील मुंबईमध्ये एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, याचे 200 घाटकोपर्यंत सभा हॉस्पिटल म्हणून 200 बेडचं हॉस्पिटल आहे, तिथे याच्या ऑफिसर म्हणून काम करतो. आणि कोविडसारख्या काळामध्ये सुद्धा खूप मेहनत केली. खरं तर कोविडचा काळ सगळ्यांनी अनुभवलाच असेल, काय परिस्थिती आपल्या देशामध्ये होती आणि काय नाही ते आम्ही खूप जवळून बघितलेली असेल.
म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये तर पैशाच्या थप्प्या घेऊन रांगा लागलेल्या असायच्या पण बेड मिळायची नाही. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती असताना सुद्धा माणसं किती हतबल होती पैसा असून सुद्धा आणि पैसा नसून सुद्धा. त्याच्या नशिबात होतं तो जगला, त्याच्या नशिबात नव्हतं तो गेला, त्याच्या आत्म्याशांती लाभो. पण एवढा अडचणीचा काळ झाल्यानंतर त्या काळात सुद्धा आपली माणसं बाहेर पडली आणि हा काळ आता संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे एक खूप दिवस झाले मला इच्छा होती की असं स्नेह संमेलन व्हावं, कारण इथं स्नेह संमेलन व्हायचे, त्यांचे फोटो यायचे, व्हिडिओ यायचे, वाटे जर आपलं कधी होणार. आणि ते बघून मनात वाईट पण वाटे जर आपलं काय होत नाही कोण. पण खरंच हॅट्सअप आहे संदीप, शरद आणि इतर सगळ्या लोकांना ज्याने हे घडवून आणलं आणि त्या सगळ्यांचे पण मनापासून आभार. आपण सगळे इथे उपस्थित राहिला त्या सगळ्यांचं पण मनापासून. मी इथंच राहतो. खऱ्या अर्थाने संदीपनेच खूप जास्त मेहनत घेतली आहे कार्यक्रमासाठी. संदीप आहे, आपले सुशांत पिसाळ आहेत, संतोष शेळके, मला अशा सर्वच लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणायचा पाठीमागचे 3 महिने आम्ही प्रयत्न करतोय की सर्वांचा प्रतिसाद मिळेल नाही मिळेल असं चाललेलं, कमी जास्त चाललेलं. पण आज फायनली हा दिवस आला आणि आपण एकत्र भेटलो. खूप आनंद होतोय, जुन्या आठवणी ताज्या झाल्या सगळ्या. सर्व शिक्षकांना भेटून आनंद झालाय आणि सर्व मित्रमैत्रिणींना भेटून पण खूप आनंद झालाय. याच्याही पुढच्या काळात आपण एकमेकांच्या संपर्कात राहून आपली मैत्री जिवंत ठेवायची आहे. असेच मी सर्वांना विनंती करतो. कपड्याचा व्यवसाय माझ्याकडे सर्वांना 25-26 वर्षानंतर भेटत आहोत. मला खूप आनंद झालेला आहे. संदीपकडून पहिल्यांदा ॲप्रोच झाला, संदीपचे खूप खूप आभार. तशाच भेटला कास तरी भेटतच असतो, तरी काही सर्वांचे नाही आभार. सध्या मध्ये व्यवसाय करतोय. सगळ्यांच्या लोणीतलं या भरपूर दिवसांनी सगळ्यांना भेटून बरं वाटलं. सगळ्यात महत्वाचं सरासरी म्हणजे खराड्या सरासरी मी विचार करायचं पहिल्यापासून, कारण मी शेतात जाताना त्यांची गाडी करायची यायची तेव्हा तर दिसते. मी आता दुकानाकडे आलो की म्हणायचं कधीतरी येते दिसली असं. त्या काळात निकम सर असो, लोके सर असो, आज मला एवढ्या दिवसानं बघितलं खुश झालं. त्या वेळेला म्हणजे मिस केले बस स्टँडच्या मागे गेले की कुठे दिसते राजकोट गुजरातमध्ये व्यवसाय केला. आता सध्या मी पारंबी शेती सोडतो. छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांना गोरगरिबांना शिक्षणाची दारी खुली करून देणारे आपले लाडके अण्णाभाऊ कर्मवीर अण्णा गौरव पाटील यांना अभिवादन करून मी आणि आपल्या गुरुजनांना नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्दाचे म्हणून व्यक्त करणार आहे. सर, आम्ही 10वी म्हणजे आम्ही त्यावेळेला अल्पवयीन असताना आम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाला सीमाच नव्हत्या. कोणत्याही गोष्टी तमा नव्हती, कोणत्याही गोष्टी भीती नव्हती. फक्त आयुष्यात कोणतं सुख कोणतं दुःख हे आम्हाला कोणत्या प्रकारे कधी जाणवतच नाही कधी. आणि त्यानंतर आज आपण सर 26 वर्षानं आपण भेटतोय. विकासनं सांगितल्याप्रमाणे आपल्या मागच्या 2 वर्षात महामारी, कोरोनासारखी महामारी आली. त्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं आपली कोणाची विकेट गेली नाही हे आपले ज्यांना भेट मिळालं ते गेले, ज्यांना नाही मिळालं ते आपण इथं आहे. तर त्यावेळच्या आठवणी, त्यावेळचा दिवस
आणि त्यावेळची सर संस्कृती आज तर खऱ्या अर्थानं लोप पावलेले दिसून येत्या. त्याचं कारण सर आज माणसामध्ये खरं प्रेम भावना अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्याचं खरं दुःख खूप मोठ्या प्रमाणात दुःख आपल्याला होते. साने गुरुजींनी सांगितले खरा तो एकच धर्म, परंतु आज आपल्या समाजामध्ये जे विघ्न संतोष लोक आहेत धर्मामध्ये तेढ निर्माण करून दोस्तीमध्ये सुद्धा दरी निर्माण केलेली आज प्रसंग आपल्याला आज आठवतात. इतकी भयानक परिस्थिती आज निर्माण झाल्या. सर तुम्ही तुमच्या आई वडिलांसंग सौजन्याने किती वागला, आम्ही आमच्या आई वडिलांसंग सौजन्याने कसं वागलो आणि आमची पिढी आमच्या मुलांची पिढी आई वडिलांसंग किती सौजन्याने वागेल हे खऱ्या अर्थानं आज जाणवतंय. सर मी बामणी गावात रामचंद्र माळी पोलीस पाटील म्हणून बामणी गावामध्ये काम करतोय. जाधव सरांना निकम सरांना माहित आहे. सर ज्या पोलीस पाटील म्हणून ज्या काम आम्ही करत असतो त्या प्रत्येक कुटुंबासंग आमचा कॉन्टॅक्ट होत असतो, पण तो कॉन्टॅक्ट काय चांगल्या पद्धतीने होत नाही. आम्हाला काय चांगलं झालं कोणच बोलवत नाही. कुठं भावा भावांची भांडणं, कुठं नवरा बायकोची भांडणं, कुठं शेजाऱ्याची भांडणं, कुठं जावाची भांडणं, अशा पद्धतीने तर ज्यावेळेला आम्ही त्या प्रसंगाला सामोरं जातो त्यावेळेला तर एकामेकांची ज्यावेळेला गाणी सांगतात भाव भावाविषयी गाणी सांगतो अशा वेळी मात्र खरं मनाला खूप वेदना होतात की सर जग कुठे चाललंय. अतिशय म्हणजे प्रेमाचा अतिशय लवलेश कमी होत चाललाय असं आपल्याला दिसून येतंय. अशा वेळेला आपलं दुःख आपलं जी काय आहे मनात ज्या भावना येत्या ते सांगण्याचं एकमेव ठिकाण सर मैत्री आहे. आणि त्याशिवाय कुठलं तर आयुष्यामध्ये ज्या माझ्या संकट आलं, आयुष्यामध्ये माझ्या संकट आलं त्यावेळी मी अतिशय खूप बेचैन जातो. त्यावेळी मला सुचत नव्हतं की काय करावं. सर घरातून मी गाडी बाहेर काढली, दिसत रस्त्याने मी जात होतो, बाहेर मी टेम्परेचर ह्याच्यात होतो, दबावामध्ये होतो. कारण ती गोष्ट अशी होती की कोणाला सांगता येत नव्हती. शेवटी मी एका मित्राला शेवटी जाऊन बोललो सर, आणि खरं सांगतो त्यावेळेला मला मैत्रीची खरंच किंमत मला कळाली. त्या मित्राने मला खूप मोठा आधार दिला आणि त्याला सांगितलं राम मी आहे काय घाबरू नको. आणि त्यावेळेला सर मी जरा निम्मा मी टेन्शन मुक्त झालो. अतिशय परिस्थिती त्यावेळेला गंभीर होती की काय करावं मला सुचत नव्हतं. अशा वेळेला खरं मैत्री हीच खरं आपलं. म्हणून मी मित्रासाठी किंवा मैत्रीसाठी नेहमी तत्पर असतो. प्रत्येकाला वेळ कुठे सांगून येत नाही. प्रत्येकाला वेळ कधी सांगून येत नाही सर. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने संकट येतात. अशा वेळेला फक्त आमचं एकच मत आहे, सर्व मित्रांना माझी विनंती आहे, आपण कोण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपण पारंगत आहात. शरद शिक्षक आहे, संतोष विकास आहे, कोण सोनेचांदे व्यवसायामध्ये, कोण शेती करतात. तर आपण मैत्री अशी ठेवायची कधी मी पोलीस पाटील आहे म्हणून कधी तुमच्या समोर आणलाय पाहिजे, तुम्ही दुकानदार आहे म्हणून कधी आमच्या समोर आणलाय पाहिजे. एक मैत्री म्हणूनच आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. उपस्थित असणारे सर्व मान्यवर शिक्षक सर्वांना नमस्कार. आरोग्य शिक्षक मान्यवर सर्वांना नमस्कार. सर्व मित्रांना नमस्कार. माझं नाव बालाजी साळुंखे. मी आतमध्ये जग व्यवसाय करतो. जवळजवळ 2015 मी शेती करत होतो. नंतर मी निर्णयबद्ध मी जोडणी व्यवसायामध्ये गेलो. तसं माझं सगळं व्यवस्थित चालू. मी पारेगावामध्ये एक 5 वर्ष म्हणून काम केलं, सदस्य म्हणून.
आणि सर्व माझे मित्रमैत्रिणी सहकार्य चांगलं केलं आहे आणि सर्व मैत्री माझ्या ह्याच्यात असतात म्हणजे संपर्कात असतात काय सगळे तालुक्यातील लोकांना काय मदत करतोस की 25 वर्ष झालं विट्याचे शेतू कार्यालय आहे. सगळ्यांची बाबा दाखल्यांची याची त्याची कामं असते बाकीचे सगळ्यांची कर्मवीर बाबा पाटील यांच्या आभार रामनाथ बिरार आणि मी आर्ट ऑफिसमध्ये गेले 20 वर्ष काम करतो. गेट टुगेदर घेण्याचं मागचं कारण की आपली सर्व मैत्री पुन्हा नव्याने पहिले वर्ष व्हावी याच्यासाठी मी असंच घरी बसलो होतो आणि गेट टुगेदरच्या लिस्टसाठी मी पाहत होतो. त्यावेळेला माझे मित्र मला बोलले की तुमच्या आईचं गेट टुगेदर झालं, माझं गेट टुगेदर झालं, तुमचं काय गेट टुगेदर होत नाही आहे. मग त्या गेट टुगेदरसाठी तुम्ही प्रयत्न करा. दुसरे कोणच घेत नाही बोललो, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही माझे. निसर्ग बोलले मग तुम्ही सुरुवात करा, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. त्याच्यानंतर मग मी म्हटलं तुला कॉल करतो पहिला. ते म्हणजे तुमच्या मैत्रिणीचा नंबर माझ्याकडे आहे, सुवर्णाला फोन केलास. स्वतः बोलले की तुमच्याशी 2 शब्द बोलायचे, वेळ असेल तर बोलू शकतो का म्हणून बोला काय. त्यानंतर ती गेट टुगेदरची चर्चा करायला सुरुवात केली. तर ती बोलली मी विचारते आमच्या ग्रुपमध्ये. तिथून सुरुवात झाली. त्यांच्या ग्रुपमध्ये काय रिप्लाय येत नव्हता बरेच दिवस. नंतर आमचा ग्रुप ऑलरेडी दसऱ्यापासून आम्ही शशिकांत बालाजी सावंगे आणि गौतम शिंदे, रविमाने आणि शेळके आम्ही दसऱ्यापासून आम्ही विचार करत होतो की आपण गेट टुगेदर घेऊया पण दोन्ही बाजू एकत्र येणं थोडं मुश्किल होतं. त्यामुळे आम्हाला वेळ लागत होता हे करण्यासाठी, एक ग्रुप बनवण्यासाठी. त्याच्यानंतर मी स्वतः पाऊल उचललं पुढे आणि सर्वांना ॲड करत गेलो. चर्चा करू लागले. हा ग्रुप मुलं कधी ऑनलाईन येत नसतात, त्यांना पर्सनली कॉल करून सर्वांना विचारून गेट टुगेदरची सुरुवात करायला चालू केली. मला माहिती होतं 20 तारखेला घ्यायचं होतं, पण 21 तारखेला घेण्याचं कारण म्हणजे 20 तारखेला आमच्या अगोदर एक 2003-04 जुलैचं गेट टुगेदर असल्यामुळे आम्ही 20 तारखेचं कॅन्सल करून 21 तारखेला घ्यायचं ठरवलं. पण काही करून हे 20 तारखेचं 21 तारखेचं कॅन्सल करायचं नव्हतं. आपल्याला त्या दिवशी घ्यायचंच आहे कार्यक्रम हा मनात ठाम निर्णय ठेवला होता. त्याच्यासाठी सपोर्ट मला सर्वांचं मिळालेलंच आहे. तसं म्हटलं तर लक्ष्मी आहे, सुवर्ण आहे, विद्या कावेरी, स्वप्नजा. बाकी मुलांमध्ये म्हटलं तर विकास पिसाळ, सुशांत पिसाळ, शरण मुंडे, रवी माने, शशिकांत साळुंखे, शेळके बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. पण खरा माझा आधारतत्व म्हटलं तर शशिकांत साळुंखे, संतोष शेळके आणि सचिन साळुंखे यांनी मला आधार दिला की आपल्याला हे कार्य करून आपल्याला हे गेट टुगेदर सक्सेस करायला मागे लावून काही जेवढी पावर लागेल तेवढी द्यायला तयार आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज मी ते गेट टुगेदर सक्सेस करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीपणे पाडलेला पण आहे. आणि याच्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी पडद्या मागे पण सपोर्ट दिला, पडद्यात पुढे पण येऊन सपोर्ट दिला. या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खूप आनंद आहे की आज मी गेट टुगेदर सक्सेस केलं आहे. समजत नाही, परंतु वर्गातील सर्व मित्र काय नसतात संपर्कात सध्या मी आता PA म्हणून काम करतोय. 10 वर्ष आमच्या बरोबर करतो. आता बाईंच्या बरोबर काम करतोय. शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शाळा आणि घर माझं शांत होता.
50 फुटात, त्यामुळे शाळेबद्दल काय नजर सर्वांनी आम्ही संपर्कातच असतो. आणि आज खरंच बरं वाटतंय की 25 वर्षानंतर आपण सगळे एकत्र राहतोय आणि आज त्या 10वीच्या वर्गात इथं बसत होतो, शिकत होतो. तर खरंच पुन्हा एकदा सगळे आपण एकत्र येतोय, खरंच अभिमानाने बरं वाटतंय की आपण कायम आपण असं सगळे एकत्र आलं पाहिजे, भेटलो पाहिजे. संमिश्र भावना आहे. हा दिवस येईल का नाही खात्री नव्हती. म्हणजे आपण परत कधी भेटू का, कारण ज्यावेळेला आपली सगळी प्रोसेस चालू होती, गेट टुगेदर घ्यायचा किंवा नंतर कसा घ्यायचा, कॉन्ट्रीब्युशन काढायचं, त्यावेळेला ते बरेच जण पैसे वगैरे जमा करत होते. आणि एखाद्याचा मला मेसेज आला की मला संदीपला विचारायला लागायचे, खास करून मुलींच्या मध्ये. ते आता सांगायला काही संकोच वाटत नाही. आता ते स्वप्न ज्याचा ते ज्यावेळेला त्याचं ते कॉन्ट्रीब्युशन आलं नाही त्यावेळेला मी संदीपला कॉल केला आणि स्वप्नच्या पण नव्हती होती का आपल्याबरोबर. म्हणजे इतक्या सगळ्या आठवणी विसरून गेलेल्या होत्या. एक ठराविक मुली 1-2-3 आठवत होत्या, मुलांच्या मध्ये पण बऱ्यापैकी आठवत होते. पण ते सगळा एवढा वर्षाचा कालावधी आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण 10वी पर्यंत एकत्रित होतो. खरं तर मी 5वीला इथं आलो होतो. आमच्या गावामध्ये 5वीच्या पुढची शाळा होती, म्हणजे 7वी पर्यंत. तरी पण मी हायस्कूलला म्हणजे आमच्या पालकांनी निर्णय घेतला, इथं आलो. इथं आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला 5वीला म्हटल्यानंतर फारशी समज नव्हती. इथं आल्यानंतर सगळे शिक्षक हे कमसर वगैरे त्यावेळेला होते, जे सगळ्यांनी सांभाळून घेतलं. इथं असणारी सगळी मुलं त्या मुलींच्या बरोबर बोलायचा प्रसंग त्यावेळेला क्वचितच यायचा किंवा यायचाच नाही. आणि जरी एखाद्यानं धाडस केलं तर त्याची वेगळी चर्चा व्हायची. म्हणजे आता वाटतंय, म्हणजे आता काहीच नाही वाटत. ते त्यावेळेचे दिवस असे होते. म्हणजे आता विकासने पण सांगितलं ना आपण नाही तुमच्या काळात, म्हणजे ते कसं वातावरण होतं. आता सोशल मीडिया आहे, ते व्हॉट्सअप आहे आणि म्हणजे बऱ्याच जे डिजिटल युग आहे, त्यामुळे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. पण तो काळ काय तसा नव्हता. म्हणजे ज्यावेळेला आपण 10वी पर्यंत इथं शिकलो, म्हणजे इथल्या भरपूर आठवणी आहेत. म्हणजे इथं असणारे म्हणजे आता मी तरी कुठली म्हणून परगावून येणारी मुलं होतो, मी होतो, रामा होतो. नंतर 8वीला तर म्हणजे आमच्या गावातली मुलं आली. पण सगळ्यांनीच कधीच असा दुजाभाव किंवा परकेपणा जाणवू दिला नाही. खरं तर हे या सगळ्यांचं मोठेपण आहे. जे आमचे जे वर्गमित्र आहेत ते सामावून घेतलं. बाबाजी आणि मी बरेच वर्ष एका बेंचवर बसायचो आणि बऱ्याच वेळेला ते 10वीला तुला आठवतंय का नाही, पण आपले ते गेस्ट लेक्चर वगैरे असायचे, सराव परीक्षा. आणि त्याच वेळेला ते रेव्होल्युशनरी यात्रा असायची आणि आम्ही तिकडे काय व्हायचो, इथं यायचो आहे ना, आठवतंय ना. आणि इथून जायचो यात्रेला. असं 3-4 दिवस आम्ही सलग गेलेलो इकडे गेस्ट लेक्चर बुडवून. म्हणजे असे पण त्यावेळेला बरेचसे प्रसंग आहेत, म्हणजे आठवणी आहेत. आणि आता बसलेले सगळे शिक्षक आहेत. खरं तर म्हणजे 10वी नंतर आता मला पण वाटलं नव्हतं मी शिक्षक वगैरे होईल. आणि आमची काही पार्श्वभूमी नव्हती. आता बाहेरचे बरेच मुली अशा आहेत की त्यांना थोडीशी दुकानदारीची पार्श्वभूमी आहे. म्हणजे कुणीतरी मोठा भाऊ आहे किंवा वडील आहे किंवा अशी पार्श्वभूमी त्या प्रत्येक मुलाला थोड्याफार प्रमाणात आहे. पण आमच्याकडेच काय नव्हतं. पण पुढे शिकत गेलो. त्याच्यानंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलं. शशिका मी हिंदी विषय आमच्या दोघांचा पण होता, मॅडम आहे तिथं, हे त्यांचा प्रभाव होता. आणि शिक्षक म्हणून आयडॉल असे काही माझ्या नजरेसमोर निकमजर असायचे. म्हणजे जरी माझ्याकडे हिंदी विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असलं तरी इतिहास विषय म्हणजे आजही मला शिकवायला आवडतो. आणि त्यांचा एक असा आदर्श घेऊन म्हणजे सर ज्यावेळेला शिकवायचे ना, मला आठवतंय का मला ते पुस्तकात बघतच नव्हते. म्हणजे असंच त्यांचं सगळं ते पाठ असायचे. म्हणजे तसा मी प्रयत्न अजूनही माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा करतो. आणि नेहमी निकम सरांचा आदर्श मला ते आठवत लवडे सरांच्यामुळे तर चांगली शिस्त लागली. ते आपण 9वीला असताना ते MCC आलं होतं आपल्याला. खरं तर लय पण नाही जायचं आपले, त्याचं इंग्लिश काही कळायचंच नाही. म्हणजे ते खाकी ड्रेस वगैरे दिले होते आपल्याला आणि ते बूट दिले होते. आणि ते कवायत करायचं म्हणजे की अंगावर काटा यायचं, कारण म्हणजे आमका चुकायचंच. दैनी वाही करताना डावा उजवा करताना चुकून इकडं तिकडं आणि ते मार पण खावा लागायचा. अशी जी त्यावेळेच्या वयामध्ये किंवा आता ते हे खरं तर त्यांचं म्हणजे आता जर आपण सगळे समोर बसलेले विद्यार्थी बघितले ना, म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची चांगली शिस्त किंवा आता स्टेबल आहे. सगळेजण कुठं ना कुठं प्रत्येक क्षेत्रामध्ये
चांगल्या ठिकाणी स्टेबल आहेत, भले क्षेत्र वेगवेगळे असू देत. म्हणजे याचा जर आपण पाठीमागचा भूतकाळ जर बघितला तर आपल्याला शाळेमध्ये लागलेली जी शिस्त आहे या सगळ्यांनी लावलेली ती त्याला निश्चितपणानं कारणीभूत आहे. आता तुम्ही तरी आपलं भाग सोडून आपलं राज्य सोडून बाहेर आहात तरी सुद्धा या ठिकाणी जी कनेक्टिव्हिटी आहे शाळेशी जोडलेली आहे किंवा गावाशी जोडलेली किंवा आता सगळ्यांनीच या ठिकाणी आता सचिन तरी अंदमानवर आला. आम्ही ज्या वेळेला ते व्हॉट्सअप कॉलवरती बोलायचो त्यावेळेला याची सुरुवात नाहीच होती. मला नाही जमणार, मी एवढ्या लांब आहे, मग मी कॉन्ट्रीब्युशन देतो पण तुमचं तुम्ही करा. तरी पण तो आला, म्हणजे एवढ्या लांबून म्हणजे बरेच सगळेच जण आले. त्यामुळं खरं तर हे आपल्याला सक्सेस झालं. आणि याची सुरुवात खरं तर अशी झाली होती की मुलींचा ग्रुप होता, मला वाटतं व्हॉट्सअप ग्रुप होता, ऍक्टिव्ह होता आणि आमचा ग्रुपच नव्हता. म्हणजे कोण कुठे काय माहित केलेला नव्हता त्यावेळेला. आणि शशी रवी मला म्हटला ह्याला ओळखलाच का शशीला, आणि मला पटकन नाही ओळखले की हा शशी आहे. म्हणजे नंतर थोडासा विचार केल्यानंतर म्हणजे असा कॉन्फिडन्स पण नव्हता की मी ओळखलंय का नाही, तरी पण म्हटलं. मग त्यावेळेला उभा राहून म्हणजे तिथं सेतूमध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केला. रवीनं मी शशीनं नंतर एक एक ऍड करत गेलो. याच्याकडे बऱ्यापैकी नंबर होते. मुलांचा ग्रुप तयार झाला. मुलांचा ग्रुप तयार झाला 2-3 महिने ते व्हॉट्सअप ग्रुप फक्त मुलांचाच होता. आधी तो ग्रुप आहे एक सेपरेट आमच्याकडे, पण मुलींच्याशी कॉन्टॅक्ट कुणी करायचं हा मोठा प्रश्न होता, कारण कुणाच्याच कुणी संपर्कात नव्हतं. मग रवीकडे थोडेफार नंबर होते पण रवीला जरा वेगळी शंका होती, त्यामुळं नको म्हणायला हे ग्रुप करायला नको असं त्याचं ठाम मत होतं. आणि नंतर ते संदीपने पुढाकार घेतला आणि तो व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला म्हणजे एकत्रित कॉमन मध्ये. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे सुरुवातीला काय सगळेच खुलून बोलत नव्हते, ग्रुपवर सुद्धा मेसेज वगैरे करत नव्हते. म्हणजे आज सकाळची जरी म्हणजे आपण ज्यावेळेला एकच जमलो त्यावेळेला मला वाटते सुवर्ण याला संतोषला तू म्हटले ना आता तरी बोल, म्हणजे आता तरी बुजून होतो. म्हणजे अजूनही ते संकोच आपल्या मनात गेलाय असं नाही. विद्या पण म्हटलं आता आपले त्यांच्या श्री आपल्यासह घेऊन इंटरव्ह्यू करूया, म्हणजे आता आपण इतक्या पुढे गेलोय. पण त्यावेळेचे मनामध्ये थोडाफार जो संकोच होता तो आजही आहे त्यात काही गड नाही, कारण त्यावेळेचं ते वातावरणच तसं होतं. नंतर बऱ्यापैकी सगळे कनेक्ट झाले आणि अजूनही याच्यामध्ये संख्या वाढायला हवी होती. म्हणजे मुलींच्या मध्ये आता आमच्या गावातल्या गाडीच्या वगैरे मुली होत्या, पर्सनल कारणामुळे त्यांना येता आलं नसेल. परत एकदा आपण प्रयत्न करूया. म्हणजे आता जी कनेक्टिव्हिटी झालेली आहे हे आता तिथपत पुढेपर्यंत न्यायचं. आता जे बॉन्डिंग झाले आपलं हे कंटिन्यू ठेवूया, कारण आता रामाने प्रसंग सांगितला म्हणजे तुझ्या डिप्रेशन मध्ये होता, म्हणजे वाईट विचार त्याच्या मनामध्ये आले होते. 1-2 प्रसंग आता देव माझ्याशी बऱ्याच वेळेला म्हणजे कनेक्टेड असतो, आमचं बोलणं होतं, पण त्याला तो सावरणारा त्याचा मित्र होता. म्हणजे असे एखादा प्रसंग आला की मी कुणाजवळ व्यक्त होऊ, कुणाजवळ बोलू, तर आपल्याला आपले मित्र नेहमीच उपयोगी पडतात. म्हणजे तसा कुणीतरी जवळचा असावा. आता मध्यंतरीच्या काळामध्ये कसं कॉलेजला वेगवेगळे मित्र जोडले गेले, बिझनेस म्हणजे त्या आपला व्यवसाय याच्या निमित्ताने वेगळे मित्र जोडले गेले, तरी सुद्धा ही जी आपली सुरुवात आहे की आपण परत एकदा हे सगळे एकत्रित राहूया, एकमेकांची सुख दुःख. आणि परवा कुठे एक मेसेज टाकलेला तिथे फक्त हॅपी बर्थडे किंवा इतक्या पुरताच तो ग्रुप, म्हणजे कुणाला तरी वाढदिवस आहे आणि सकाळी गुड मॉर्निंग एवढ्या पुरता हा मर्यादित राहायला नको. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्याची व्याप्ती वगैरे आपल्याला वाढवता आली, कारण हे गेट टुगेदर घेत असताना सुद्धा म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला आव्हान केलं म्हणजे संदीपची खरं भूमिका महत्वाची होती. म्हणजे असे सगळे विखुरलेले ते मणी एका धाग्यात बांधतात, म्हणजे बांधल्यानंतर जसा हार तयार होतो ना त्या धाग्याचं काम संदीपने केलं. म्हणजे सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम हे शक्य झालं नसतं, कारण म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही आणखीन एक प्रसंग आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी होते पासआउट झालेले 7-8 वर्षानंतर मला वाटते ते शाळेमध्ये आले होते. असा ते गेट टुगेदर स्वतःचा त्यांनी घेतला होता. असं मोठं स्वरूप नव्हतं, एक 15-20 मिनिटाचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम होता आणि त्याचा एक स्टेटस मी ठेवला होता त्या मुलांचा. आणि शशीचा मला रिप्लाय आला, मग आपण कधी असा गेट टुगेदर ठेवायचा, म्हणजे तो माझा स्टेटस बघितल्यानंतर मी म्हटलं आम्ही तरी तयार आहे, पण त्या तुझ्या गावची मुलं आहेत म्हणजे पारेटरी इतर मुलं फारशी ऍक्टिव्ह नाही, तू ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर आणि ते शक्य होईल. म्हणजे त्यावेळेला होईल का नाही त्याच्यामध्ये शंका होती, बरोबर आहे त्याची. जे आपलं ज्या वेळेला ते ट्रॅकिंग झालं होतं त्यावेळेला हे खात्री नव्हती की आपण एकत्रित भेटू, हा गेट टुगेदर होईल का नाही याची अजिबात खात्री नव्हती. तरी सुद्धा हे शक्य झालं
पुन्हा एकदा आता खरं तर हे वातावरण थोडंसं एक गरमी आहे, ऊन आहे. आपण या सगळ्या शिक्षकांना विनंती केली की खरं यांचा सर्वांचा आभार मानणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी सगळे शिक्षक उपस्थित झाले. म्हणजे वेळोवेळी सर्वांचं मार्गदर्शन लाभतं. खराडे सर आणि कुंभार सर आणि चन्ने सर यांच्यामध्ये फारशा कॉन्टॅक्टमध्ये मी नव्हतो, पण पवार सर आणि पवार मॅडम तर मला नेहमी भेटायचे. कारण मी आधी ज्यावेळेला जॉबला सुरुवात झाली होती त्यावेळेला सर मुख्याध्यापक होते विटा स्कूलला आणि नंतर ते खावली असं दिलं ना. मग ते ट्रेनिंगला वगैरे आम्ही भेटायचो. त्यानंतर आमच्या दोघांचा विषय एकच असल्यामुळं हिंदीचं ट्रेनिंग असेल तर आम्ही एकत्रित भेटायचो. वेळोवेळी बऱ्याच वेळेला बोलणं व्हायचं. यांनी पण मार्गदर्शन केलं. त्याच्या वेळेला म्हणजे सगळ्यांच्या विषयी विचारपूस वगैरे व्हायची. त्यावेळेला मला पण फारसं माहित नव्हतं की कोण कुठं आहे किंवा काय करते त्यावेळेला. आणि निकम सर आपण आता गेट टुगेदरच्या निमित्तानं जे जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे, पण जसं आता मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं हे सगळं आपण पुढं घेऊन जाऊया. कारण आता इथून पुढं म्हणजे सरासरी आयुर्मान 100 वर्ष पूर्वीच्या काळामध्ये होतं. आपल्याला ते लाभणार नाही कारण आताची परिस्थिती म्हणजे आता ते कमी झालेलं आहे. म्हणजे आता आपण 40च्या दरम्यान आहोत सगळे, 40-41 या दरम्यान. आता इथून पुढं म्हणजे जेवढी आनंदी आपल्याला राहता येईल तेवढं थोडंसं शारीरिक व्याधी कमी होतील आणि असे ग्रुप असतील किंवा असे मित्र असतील, असं मन मोकळं करायला मिळालं, असं बोलायला मिळालं तर निश्चितपणाने मनावरचा ट्रेस कमी होतोय, मनावरचं दडपण कमी होतंय. मित्राबरोबर वेळ कसा जातोय हे कळत नाही कारण आज सकाळपासून ते आपण अनुभवतोय. म्हणजे एखादं काम आपल्याला सांगितलं असतं की हा 6-7 तासाचं काम करायचंय तर 4-5 वेळेला बसलो असतो किंवा ते टाळलं असतं किंवा कंटाळा केला असता. सकाळपासून असं कुणी केलेलं नाही. म्हणजे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला. बऱ्याच वर्षांनी बरेच मित्र म्हणजे भेटले. आता ते ग्रुप तयार केल्यानंतर प्रमोदचं माझं एकदा व्हिडिओ कॉलिंगवरती बोलणं झालं. तो मला ओळखेल आणि मी त्याला ओळखेल कॉल आल्यानंतर अशी परिस्थिती झाली. तो मला म्हटलं तू किती बदललायस. मी म्हणजे मला पण तो आठवेना कारण त्यावेळेचा प्रमोद वेगळाच होता. त्यानंतर आता त्याचं म्हणजे काल पण आम्ही एकत्रित होतो म्हणजे त्याचे सगळे पार्श्वभूमी वगैरे आता त्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती होती, पण आता कसं आहे सुदैवाने त्याचंही खूप चांगलं आहे. म्हणजे बरीच मुलं ते चांगले स्टेबल आहेत. म्हणजे असा कितीतरी वर्षानंतर आपण एकत्रित भेटलो कुठल्या माध्यमात असेल ना. मी सध्या तमिळनाडूत असते, मी गृहिणीच आहे आणि इथं आज जमलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना आणि सरांना मी आणि पुन्हा एकदा नमस्कार सर्वांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. आपण आज भेटतो जुन्या आठवणी सरांना बघून एक आठवण. निकम सरांचा इतिहास कधी इतिहास वाटलाच नाही, वाटायचं पुढंच घडतं आहे. ते 2 हाताने घ्यायची स्टाईल असं एक सर बघत कसं आठवायला लागलं. पवार मॅडमनं बघितलं त्यांचं कष्ट आठवलं त्यावेळेस यायच्या पळत असं. म्हणजे आताच तसं नाही, आपलं शिक्षणच वेगळं होतं. आता पण खूप मित्रमैत्रिणी आपण पुढे जायच भेटतो, पण ही बालपणीची जी मैत्री आहे ती कधीच नाही. हे मित्रमैत्रिणीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जाधव सरांची इंग्लिश अजूनही आठवते. मी माझ्या मुलीला पण सांगतो, जाधव सरांनी माझी सहलीची फी भरलेली. आमची परिस्थिती तुम्हाला सर्वांनाच माहिती होती. सरांनी फी भरलेली तेव्हा मी सहलीला गेली 250 रुपये फी. तेवढं सुद्धा मी आता आजकाल आपल्या मुलांना आपण लाखों फी भरतो, पण ते शिक्षण मला वाटतच नाही की माझ्या मुलींना मिळत आहे. त्या भरपूर इंग्लिश मिडियमला शिकतात, पण जे स्पेलिंग मी एका मिनिटात त्या म्हणतात मी 10वी शिकून तितकं इंग्लिश कसं एवढं कसं तुझं हे ते पण मराठी मिडियम. हे सगळं जाधव सरांच्यामुळं आणि लवटे सर माहीत आहे, पवार सरांचं गणित सर्व शिक्षकांचे वेगळेच ते शिक्षकांनी शिकवलेले सगळं अजून आठवतं आपल्याला. ते सगळं अजून जीवनात आपल्या उपयोगी येत आहे. तरी या सरांचं असंच आपल्याला मार्गदर्शन लाभतो, असेच असलं. त्यांचं आता कोणाची तब्येत बरोबर असेल तरी पण येतात तेवढ्या उन्हातून. म्हणून मी आणखी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे संजय सरांचा लायला सकाळी तुम्ही सांगितला मागं बसले काय बघताय 4 माशां पिकनिक करून गेला करून सगळं जसं शाळेत येईल तसं एक आठवायला, जसं एक सर वगैरे तसं सगळं आठवायला. खूप छान वाटतं सर्वांना भेटून. असंच सर्वजण भेटूया, असंच गेट टुगेदर करूया. म्हणजे जीवनात थोडं काहीतरी आपण सर्व टेन्शन विसरून आपले मित्रमैत्रिणी भेटले की पहिले दिवस जगल्यासारखं आणि थोडं तरुण झाल्यासारखं वाटतंय. पहिले दिवस आठवतात, खूप बरं वाटतं. मुली माहीत ज्यांना आल्या नाहीत त्यांना वाटलं पाहिजे आपण का गेलो नाही, तर शेवटी आलेच नाही. जे आले नाही
त्यांचा पण आभार, जे आले त्यांचा पण आभार. नंतर तर आणखी असंच आपण भेटत राहू. आणि आता एवढा आपण तेवढं तरी आपण संबोधन केल्यासारखं आपल्याला ही सुवर्ण आणि संदीप नदी दिली मला आयडिया आहे. त्या दोघांचंही स्वागत करते मी. सर्वांचे सर्व मित्र मैत्री कुणाचं नाव घेतलं नाही असं काही कोण राम म्हणू नका. सर आहे थोडं थोडं तर कापते भीती वाटते आहे म्हणून किती करतो हा ते जरा सर्वांनी एक एक मेसेज टाकलं तरी त्याला जे पुढे होऊन टाकतात त्यांना तरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. राहू दे आपण पुढे तेच ग्रुपवर सगळे ऍक्टिव्ह राहा. कुणाला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं सांगण्यासाठी माझ्याकडे 2 मुलं आली होती. हात चढवतील कोण आहे ते? हां, त्याला मी सांगितलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण चांगला उपक्रम राबवत आहात, मी अवश्य येईन. तुम्ही सगळेजण एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या इच्छा एकमेकांवर व्यक्त केल्या असेल. तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुझं घरचं कसं आहे, मुलं किती आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली असेल, एकमेकांना बरं वाटलं असेल. दुसरी गोष्ट सांगण्याची भाषण मी करणार नाही या ठिकाणी, थोडासा उपदेश करणार आहे. भावी पिढीच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी बसलेले सगळे हे लोक अडगळीत असल्यासारखं वाटतं. तुमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं आम्ही आहे तसं नाही, पण सध्याचा काळ फार बदललेला आहे. आजकाल तुमच्या मंडळीचं जवळ आलेले आहेत, मुलं आहेत, तुम्ही घरात कामानिमित्त बाहेर जाता, पण आपल्या आईवडील घरात कसे आहेत की आपल्या बायकोनं आईवडिलांच्याकडे पाहिले का नाही इथंपर्यंत कोण काळजी करत नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर बाबा आईला 2 शब्द चांगले बोलता, वडिलांना चांगलं बोलता, आई चहा घेतेस का, बाबा चहा घेता का, तुम्ही बोलता. तसं काही मुली सासू म्हणजे आडगळ, सासरा म्हणजे आडगळ असं करू नका आयुष्यामध्ये. आपण जे म्हातारा बनलो आहोत, आपल्यालाही काहीतरी मुलं बाळं आहेत, त्यांनाही सुखदुःख आहे, तर असं पण चालू नाही. भावी आयुष्यामध्ये फार वाईट अवस्था आहे. पवार सरांचं उदाहरण द्यायच्यानंतर आज 96 वर्षाचे त्यांचे वडील आहेत, पण इतकी सेवा ते मनापासून करतात, मला फार त्यांचं कौतुक करायचं वाटतं. ते आपल्या वडिलांची सेवा करतात म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. माझा एक मित्र आहे विट्यामध्ये, त्याची निवडणूकला 5 एकर शेती आहे सर. आज जवळजवळ 100 कोटीची इस्टेट आहे. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं मोठ्या हुद्द्यावर आहेत, पण विट्यात जवळ नाही, ते अमेरिकेत आहे. परवा आजारी पडले तर शेजारी पाजारी बोलून त्यांना दवाखान्यात द्यावं. काय करा तुमचा पैसा, इतका पैसा अडला असून सुद्धा जवळ जर कोण हाताखाली नसेल, आई वडील नसेल, तुमच्या पैशाला शून्य किंमत आहे. चांगले विचारांना घरात कोण जर पाहिजे तर त्या पैशाला किंमत आहे, पैशाला किंमत नाही. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच की फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा, याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि पैसा हलका, आता आमच्यासाठी लोक आहेत, आम्हाला सरकार महिन्याला पेन्शन देतं, पण काही लोकांना पेन्शन नाही आहे. त्या लोकांनी काय करायचं आहे? जे तुमचे आई ज्यांच्या आई वडील काय शेतकरी आहेत त्यांनी कुणाकडे बघायचं, कुणाकडे हात पसरायचा. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर कुणाला मागायचं. तर भावी आयुष्य फार वाईट आहे. तर प्रत्येकाने आपल्या मुली असेल तर सासऱ्याला चांगली सेवा करा, मुलं असतील तर त्यांनी आपल्या आई वडिलांची चांगल्या सेवा करा, याशिवाय दुसरं कोणी नाही. एवढं बोलतो मी म्हणू शकतो. परंतु अशा दृष्टिकोनातून माझे तुम्ही विद्यार्थीच आहात, माझे विद्यार्थी आणि होम असलेले पालक, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं स्वागत केलं ते पाहून अतिशय आनंद झाला. त्याचबरोबर मला एक वैशिष्ट्य वाटतं की खऱ्या अर्थानं मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक झालो, याचा मला खूप खूप अभिमान आहे. त्या दृष्टिकोनातून मी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो, तेवढंच मला बोलायचं आहे, बाकी काही नाही. देवा फार छान केलंस, मला शिक्षक बनवलंस. डॉक्टर बनलो असतो तर नाराज चेहरे पाहायला लागले असते. इंजिनियर बनलो असतो
तर दिवसभर निर्जीव यंत्राशी खेळावं लागलं असतं. वकील बनलो असतो तर इच्छा नसताना बोलावे लागले असते. बँक अधिकारी बनलो असतो तर दुर्दैवानं दुसऱ्याचे पैसे सांभाळावे लागले असते. नेता बनलो असतो तर नाईलाजानं सगळ्यांची मंथनी करावी लागली असती. विद्यार्थी बनलो असतो म्हणूनच देवा विद्यार्थी बनवले. विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो, विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो याचे साक्षात रूप तू मला दाखवलेस. एव्हरीवन ग्रीन असतात. देवा तू माझी किती काळजी घेतलीस. मला आता कळलं की रोज विद्यार्थी रूपाने तुझे दर्शन मला घडते. दिवसभर माझ्याशी हसत खेळत बोलत खरंच मी किती 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 भाग्यवान आहे. त्यात दररोज तुझी मला भेट होते. साधू संत कितीही झाले तरी तू त्याला रोज भेटीसाठी ताकद ठेवतोस. परंतु सेवा दिल्याबद्दल तू कितीतरी लोकांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. म्हणून देवा तुला भेटल्याचा आनंद होतो. विद्यार्थी रूपाने तू दिलेली भेट ही मला खरी आयुष्याची भेट आहे. तुझे मी जन्मभर आभार माने. आता खऱ्या अर्थानं कितीही कोणत्याही प्रकारे जरी आपल्याला संकट आली किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रसंग आले, शाळेमध्ये आले की सर्व काही विसरून जातं. आणि एक वेळ विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळलं की बाकीच्या सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवत असतो आणि दुःख बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या मध्ये एकरूप होत असतो. म्हणून शिक्षक झाल्याचा एक अभिमान आणि तेही कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक झाल्याचा अभिमान मला आजही वाटत आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी मला बरेच असे भेटले. मी ज्या वेळेला या शाळेमध्ये आलो त्यावेळेचा एक प्रसंग आठवतो. पहिल्या वर्षीच 7वीचं स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचं माझ्याकडे होतं आणि त्यावेळेला मला आठवत आहे पहिला सत्कार माझा त्यावेळेला झालेला होता. 2 विद्यार्थी आपली 7वीला स्कॉलरशिप मध्ये आलेले होते. मला वाटतं एक नाव ज्योती सुधाकर सामुखे असं काहीतरी असावं. मुलगी होती आणि एक मुलगा होता. आणि त्यामुळं ते दोन्ही विद्यार्थी आल्यामुळे आमचा सत्कार शिक्षकाचा आणि त्या 2 मुलांचा सांगलीमध्ये केलेला होता. वसंतदादा कारखान्याच्या मार्फत ट्रस्टमार्फत केलेला होता. तो पहिला सत्कार आल्याला माझा इथं झालेला होता. आणि आता दुसऱ्या वेळेला तुमच्या मार्फत सत्कार झालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांना मला खूप पाहिजे. मी सुद्धा प्रामाणिकपणे अतिशय काम केलेलं आहे. या ठिकाणी मला छडीचा वापर कधीही करावा लागलेला नाही आणि माझे बरेच विद्यार्थी उच्च पदावरती आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. त्याचबरोबर आमची पिढी आणि तुमची पिढी आणि तुमच्या पाल्यांची पिढी यामध्ये बराच असा गॅप आहे. आता लोटे सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडून तुम्ही आमचा संस्कार चांगले मिळाले. तर हे संस्कार काही अंशाने तुम्ही आमच्याकडून घेतलेले आहेत. आता तुम्ही जे संस्कार करणार आहात तुमच्या पाल्यावरती ते चांगले संस्कार करा. या सावित्रीच्या लेखीला तर मला असं सांगावं वाटतं की त्याने आपले पाल्यांचे संस्कार कोण करत असतं तर संस्कार आईकडून होत असतात. संघर्षामुळे वडिलांच्याकडून शिकतात आणि संस्कार आईकडून शिकत असतात. तर या आई झालेल्या सर्व मुलींनी आहेत सर्वांचे पाल्य आता चांगले मोठे असतील त्याने आपल्या मुलावरती चांगले संस्कार करा ही जेवढी आमची शिकवण राहील. आम्ही जी शिदोरी तुम्हाला दिलेली आहे तीच शिदोरी तुम्ही तुमच्या पाल्याला पाल्य हेच आपलं धन समजा. तुम्ही किती संपत्ती मिळवली काय मिळवलं यापेक्षा तुमचा पाल्य काय करतो कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे पाहणं अतिशय काळाची गरज आहे. आता लोटे सरांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं मुलींनी
सासू सासरे आपले आई वडीलच आहेत असं समजावं. परवाच मी एक पोस्ट टाकलेली होती, सासू सासऱ्यापासून वेगळे राहणारी मुलगी म्हणते आपल्या भाऊजल आणि भावाला सांगते आई वडिलांची सेवा करा. आता ती स्वतः राहिली सासऱ्यापासून वेगळी, सासूपासून वेगळी, आणि ती संस्कार काय करते, आई वडिलांची सेवा करा भावाला सांगते. मग आता यातून आपण काय शिकायचं ते आपण ठरवलं पाहिजे. अशा रीतीनं तुम्ही आम्हाला सर्व काही व्यवस्थित अशा प्रकारे आमचं मार्गदर्शन ऐकून घेतलं, त्याचबरोबर आमचे यथोचित असे स्वागत केलं आणि आम्हाला एक आनंदाचे क्षण काही वेळा प्रत्येकाने मिळवून दिले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. संयोजकांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आहेत त्यांना शतायुष्य लाभो, त्यांची शारीरिक संपत्ती जी आहे त्यांच्यानी टिकून ठेवावी आणि आयुष्यभर आनंदामध्ये राहावं एवढी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला पालशेतात नेमणूक झाली माझी. पालशेत चिपळूणच्या पुढे 40 किलोमीटर आहे गुहारगाव तालुक्यात. तिथं 534 रुपये माझी सुरुवात आहे आणि तिथून पुन्हा त्या ठिकाणचा तर सांगायला हरकत नाही. तिथला जो माझा विद्यार्थी 1980चा 78-79चा तो आता परवा रिटायर झाला कार्यक्रम कसा, तिथंच तो सुपरवायझर झाला, तिथं शिक्षक झाला आणि आता 31/3ला तो रिटायरसुद्धा झाला. म्हणजे आता माझे बरेचसे विद्यार्थी रिटायरमेंटला आलेले आणि त्यानंतर मग तिथून माझी बदली झाली वेंगुर्ल्याला. वेंगुर्ला सावंतवाडी म्हणजे गोव्याची बॉर्डरी, म्हणजे मी म्हणणार त्यांना बॉम्बे टू गोवा म्हणायचं. सोबत पनवेल, नंतर पालसेमध्ये चिपळूणच्या पुढं आणि त्यानंतर वेंगुर्ला म्हणजे सावंतवाडीची गोव्याची बॉर्डरी आणि तिथून मग झाली. कारण आता तुमचे ते मुंडूळचे मुलांनी सर ते माझे मित्र, मग त्यांना मोठी शाखा पाहिजे होती. मग ठीक आहे म्हणलं मी सरांनी प्रेम करून सांगून मी आलो बाळवीला आणि ते मुलांनी सर गेले कोल्हापूर. आता कोल्हापूरचे माझे बरेच शिक्षक आहेत ते आता संस्थेत काम करत आहेत. काही खानापूरला आहेत, काही शिवणीला आहेत, काही अशा बऱ्याच ठिकाणी तिथले विद्यार्थी 82 ते 86 विद्यार्थीसुद्धा रिटायरमेंट झाले. आणि त्यानंतर बाळवीला 90पर्यंत थांबलो मी आणि बाळवीचे सुद्धा विद्यार्थी काही 4 किलोमीटर आहेत. मग या ठिकाणी रुळलो बरेच वर्ष म्हणजे काम केलं, काहींना शिक्षा दिल्या, काहींना बोललो आणि त्यानंतर मग मी इथून माझी बदली मी पुन्हा प्रमोशन पनवेलला जाय परत पनवेलला गेलो. पनवेलला गेल्यानंतर तिथून पुन्हा आठवतं मला 26 जुलै 2005ला भरपूर पाऊस झाला आणि त्यावेळेला महाराष्ट्रात जो पाऊस झाला आणि पनवेलमध्ये जो कोळीवाडा आहे त्या कोळीवाड्याच्या एक मजला पाण्याखाली होता. किती पाऊस पडला गेला बघा. आमच्या ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये टेबल पाण्याखाली होते आणि ग्रंथालयाची पुस्तकं 4 फूट पाण्याखाली होती. अशी अवस्था असताना मग बदली करून घेतली. परत पनवेलला गेलो आपला पाचशे परत सुपरवायझर म्हणून गेलो आणि त्यानंतर पुन्हा विकास स्कूलला येऊन मी शेवट 9 साली विकास झाला. ठीक आहे. माझी दोन्ही मुलं शेती करतात तर सर्व काही व्यवस्थित आहे. सोनाही चांगली आहे, सर्व काही व्यवस्थित. माझी माहिती तुम्ही मित्र आणि छोट्या मुली 13-14 वर्ष झाल्याचं काही बोलायचं काही सवय नाही. आज बोललं तर पुन्हा ऐकून घेणार नाही. त्या अशा अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये आज तुम्ही मोठ्या प्रेमानं आम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं. नुसतं निमंत्रित केलं नाही, आल्या आल्या मनसोक्त असं जेवण दिलं. खरोखर जेवण चांगलं होतं कारण तुम्ही चांगले आहात. काही साधारणतः 97च्या आसपास मी या ठिकाणी आलो. आल्यानंतर मराठी हा विषय आम्हालाच होता. आता प्रत्येकाला वाटतं की माझ्या विषयामध्ये मुलांनी चांगलं व्हावं. त्या ठिकाणी कुठल्याही
शिक्षकाचा कुठलाही स्वार्थ नसतो. कुठल्याही स्वार्थी हेतून तो त्या मुलांना शिक्षा वगैरे करून, मला वाटतं अजून राहुल तर मला आठवतो मराठी मला वाटतं 30 का 37 असे काहीतरी मार्क होते. बरोबर आहे. माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. त्याची चूक फक्त त्याला दाखवून द्यायची होती. त्याला एकच कमाडी दिली, त्या परीक्षेत तो 70% मिळेल. बरोबर आहे. शिक्षणाचा कुठलाही त्या ठिकाणी स्वार्थ नसतो. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी शिक्षकाला कधी विसरत नाही. त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचा रवी माने. रवीच्या लक्षातही नसेल, आठवतं का बघ रवी तुला, मुलीचा काय दाखला पाहिजे प्रमाणे. आणि तहसीलदार कार्यालयामध्ये खाद्य पलीकडच्या पूर्वेच्या बाजूच्या खोली आहे, तिथं रवी होता. रवीनं रात्री 10 वाजेपर्यंत ते काम केलं. वर आम्हाला मला वाटते चहा का दूध दिलं आणि मग तिथनं आम्ही निरोप. विद्यार्थी शिक्षकांना कधीही विसरत नाही. मात्र सुदैवानं या ठिकाणी तुम्हाला त्या लायकीचे सर्व शिक्षक मिळतात. अलीकडे काही गोष्टी खूप वाईट ऐकायला मिळत आहेत. अशा ऐकायला नको आहे. आपण ही जी कोवळी फुलझाड आहे, या फुलझाडांच्या वरती संस्कार करण्यासाठी तर शिक्षकांना उभं केलेलं असतं. मग त्यामध्ये कोण चमेली असेल, कोण लागाव असेल, कोण चाफा असेल, कोण गुलाब असेल. आणि अशा या गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची वाढ होऊन हा आज आमच्या समोर मोठासा वेगवेगळ्या फुलांचा, वेगवेगळ्या प्रकारचा हा गुच्छ दिसतो. तुम्ही बऱ्याच मुलांनी सांगितलं की 26 वर्षानंतर एकत्र आलो, 27 वर्षानंतर एकत्र आलो, काय इतका उशीर केला? हा माझ्याकडे प्रश्न पडतो. तुमचं एकमेकावरती प्रेम आहे? मला काय नाही. जर प्रेम असेल तर तुम्ही पाठीमागून सुरुवातीपासूनच एकमेकाला चिटकून असणं गरजेचं. आपल्याला जास्त काय करायचं नाही, पण निदान आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता आलं ना, त्यापेक्षा दुसरं काही नाही. आपल्या जवळच्या माणसाला कुठला तरी प्रसंग निर्माण झाला आणि नुसता आपण त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्याच्या पाठीला नुसता स्पर्श केला की त्याचं दुःख रवी निम्म कमी होतं. हा माझा अनुभव. त्या स्पर्शामध्ये, प्रेमाच्या स्पर्शात इतकी जात असते, त्या जादूला कुठलीही किंमत दुसरी लावता येत नाही. तर एकदा तुम्ही एकत्र आला, एकत्र यायचं ठरवलंय, एकत्र या, एकत्र राहा, एकमेकांच्या सहभागामध्ये, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. आणि आमच्यासाठी जे तुमच्या घरातले, आसपासचे ही म्हातारी व पसारीची माणसं असतील, त्यांना थोडीशी साथ द्या. जेवढं बोलतो. शाळा माझी होती, मी या गावचाच होतो. बाहेरची माणसं मला जनसेना मानत नव्हती. आणि माझी नाती मी जाती एवढी आहे, प्रत्येक गल्लीमध्ये पाहुणे. माझी टिंबाची बाब इथलीच आहे. त्यामुळं फार नाजूक नाती आणि बांधे आहेत, माझ्या बहिणी आहेत. अशा सगळ्या गोष्टी असताना मी कधी पाऱ्याला दुसरं गाव आहे आणि त्या विद्यार्थी माझे हे सगळेच माझे असं मी मानत होतो. शिक्षा मी कधीच दिली नाही विद्यार्थ्यांना, पण विद्यार्थी मला घाबरतो. ते काय होतो कोणाला ते मला काय, कारण माझा वागण्याचा स्वभाव तसा होता की मी शिस्त पाळणारा माणूस पहिल्यापासून. मला नगर जिल्ह्यात गेल्यानंतर इथे मास्तर भेटले श्रीगोंद्याला. त्यांनी मला शिस्तीचं महत्व काय असतं हे त्यांच्या आचरणातून त्यांचं फक्त निरीक्षण करणार मी. आणि मी इथं आलो आणि माझ्या नशिबी फर्स्ट असिस्टंट म्हणून मी 18 वर्षे काम केलं. शिक्षक अधिक विद्यार्थी याचं समतोल साधण्याचं काम मी करत होतो. तर आज एवढ्या वर्षांत तुम्ही ते एकत्र आला आणि तुम्हाला मी पाहिलं, बरेचसे चेहरे ओळखले पण नाव ओळखले नाही. त्यामुळे आमच्याचा मुलगा आमच्याचं नातं एवढं ओळखत होतं, त्याच्या आजोबापर्यंतची नाव माझ्याकडे पाठायची.
परंतु नेमके काय कोण आहे कळायचं नाही. परंतु सकाळपासून तुमच्यात मिसळल्यामुळं त्यावेळी तुमच्या काय प्रतिमा होत्या त्या मला स्पष्ट आठवू लागल्या की कोण कसा होता, समताचा एक समताचा पोरगा तो कसा होता. मी त्यावेळी लक्षात आले बहिणी सगळं पहिल्यापासून जवळून वागलेलं आहे. आणि त्यामुळं तुमच्या गावात मिसळण्याचं मला सहकार्य लोकांनी दिलं. गावच्या कामामध्ये मी यात्रा कमिटीमध्ये कायम असायचो. यात्रा असो, कुस्त्या असो, काय असो, सामने असो, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असो, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असायचा. कुस्त्याचा फडात तर कायमच होतो, त्याचा काही प्रश्न नाही. तर मला आज एवढा आनंद झाला. तुम्ही कार्यक्रमाची रूपरेषाच अशी आखलेली होती की सकाळपासून एवढा सुंदर कार्यक्रम आणि एवढा आक्रमाने रिक्यू केला तेवढं तुमचं तुम्हाला माहित असेल काय आम्हाला फार तुम्ही भारावून सोडला त्या ठिकाणी. तर 18 वर्षाची मी कारकीर्द केली राहिलो, पण 18 वर्षातला आज 1 वर्ष मी 1 दिवस आज मी अनुभवतो का काय असं मला आज वाटतं. मी इथे शिक्षकच आहे, 20 वर्ष रिटायरमेंट झालं, परंतु आज वाटलं की मी पर्यायी शिक्षक म्हणूनच कामाला आलो की काय असा भास मला तुमच्या या कार्यक्रमामुळे झाला. त्यामुळे तुमचा अभिनंदन करावं होतं. तर विशेष म्हणजे माझी शारीरिक प्रकृती बरोबर नाही. मी फार मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे मला बोलणं जास्त जमत नाही. परंतु एवढं लक्षात ठेवा, ओळख करून देताना एकदम पडत कशी ओळख करून द्यायची. तुम्ही ओळख करून दिली, मी घाबरला असाल स्टेजवर तुमचं धाडस नाही म्हणा. आपली ओळख करून देताना आपली मुलं किती आहे, काय करतात हे आम्हाला अपेक्षा होती. किती मुलं आहे, 2 आहे, 1 आहे, 3 आहे, नाही काय असेल ते, आणि ते शिकतात किती, काय करतात, तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन किती वाढवलं हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. केवळ अशी ओळख करून देते, इथून पुढे ओळख करून देताना आमची मुलं अशी 2 आहेत, 3 आहेत, ते शाळा शिकतात, कितवीत आहेत, कशा नंबर काढतात, किंवा आमचे टिंबाटेंबा काय करतात हे बी सांगितलं पाहिजे. त्यांची प्रगती काय आहे अशी ओळख करून दिल्यानंतर आता सर्वच मुलांना मला सगळे त्यांच्या वडिलांचे बारकाचे सर्व ओळखू लागले. शेळकेचा मुलगा माझा भाचा आहे, परंतु तो लवकर लक्षातच माझ्या येणार. माझ्या बहिणीचाच मुलगा असल्यासारखा आहे, माझ्या सगळ्या बहिणीच्या दिराचा मुलगा आहे बाळासाहेब शेळकेचा. तर तुम्ही हा जो कार्यक्रम आज केला तो अतिशय चांगला केला. आजपर्यंत कार्यक्रम झाले, मी सगळ्या कार्यक्रमाला होतो, त्या सर्व कार्यक्रमामध्ये आज तुमचा हा उठावदार कार्यक्रम तुम्हाला तुमचं बाह्य तुम्ही मुलाबाळाला चांगलं सांभाळा. अजून सांगतो, आताचं युग बदललेलं आहे. आता काय कशाचं युग आहे मला सांगता येत नाही. मी थोडक्यात म्हणजे हे मोबाईलचंच युग आहे. कारण काय आहे, 1.5-2 वर्षात पोरं असतं की मोबाईल शिवाय राहत नाही. काय आमच्या कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी विचारचं मन रटायला लागलं. ते महाराज 2-3 वेळ सूचना दिली, असं करू नका, मला समजावून सांगा. तर बाई म्हटल्या शेवटी मोठ्यानं मी काय करू, रेंजच येणं झाली. रेंज म्हणजे मला पोरवाडाचा कार्यक्रम दाखवता येणार झालाय, बघता येणार झालाय, अशा अवस्था झालेली आहे. तर तुम्ही मोबाईल वापरताना अगदी सांभाळून आणि काळजीपूर्वक वापरा. एक शैक्षणिक साधन म्हणून, फायदे साधन म्हणून वापरा, पण प्रमाणाच्या बाहेर मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. मोबाईल आता मोबाईलची अशी अवस्था झाली आहे, मुलाला आईपेक्षा मोबाईल जवळ वाटायला लागले, मोबाईल आपल्या जवळचा वाटायला लागले, आई दूरची आहे असं नको. आणि फॅमिलीमध्ये सुद्धा आपल्या काय झालेलं आहे, मोबाईलमुळे दुरावा निर्माण होत चाललाय, अगदी दुरावा निर्माण होत चाललाय. बसावं शांत, वेळ असेल त्यावेळेस सगळ्यांनी पत्नीने बसावं, मुलांनी बसावं, एकमेकाला आपले विचार सांगावे, त्यांचे विचार ऐकावे. हे आता लोप होत चालले आहे. चूक आपल्या याच्यातच आहे. नवरा त्याच्या मोबाईल मध्ये बघतोय, बायको त्याच्या मोबाईल बघते, पोरं त्याच्यात बघतात आणि सगळं गोंधळ होत चाललेलं आहे. आणि त्यामुळे प्रेम कमी होत चाललं कुटुंबाबद्दल, नातं कमी होऊ लागलं. सासू सासऱ्याचा सांभाळ करायचं सोडून देते. एक ठिकाणी लग्नासाठी गेलो होतो मुलगी बघायला, तर सांगायचं तुम्हाला तो विनोद झाला नव्हे, त्या मुलीनं स्पष्ट मला विचारलं त्यांच्या घरी डबडी किती आहे.
मला काय कळलं मी शिक्षक जाऊन चक्रावर गेलो म्हणजे डबडी नव्हती काय काय म्हणा डबडी म्हणजे पैशाची कोटी डबडी म्हणते का लाखांना म्हणते का काय आणि पुन्हा त्या मुलीला म्हटलं मी अज्ञान आहे असं समज मी शिक्षक असलो तरी मला डबड्याचा अर्थ तुझ्या भाषेत सांग मला काय तुमची म्हणजे म्हातारे माणसं किती आहे म्हणजे काय वृत्ती काय झालेली आहे सध्याच्या मुलींची बघा म्हणले की डबडी किती आहे मला म्हातारे माणसं जास्त चालत नाही मग मी त्याला तिथंच बोललो म्हणजे ते कधी ठरवून नाही ठरवू तुला कोण आजोबा आजी चुलता मालती कोण घरात तुझ्या म्हातारे येत नाही तशीच सगळीकडे आहे म्हणजे तर ही निर्माण झालेली नवीन परिस्थिती आहे तर या दृष्टिकोनातून तुम्ही आपल्या सासू सासऱ्यांचा कोण घरात म्हातारी माणसं असतील त्यांची सेवा करा आता पैसा स्वीकार लागतो कोट्याने पैसा आहे परंतु घरातल्या म्हातारी माणसाला अनाथ आश्रमाकडे जावं लागतंय पत्ता बघावा लागतोय शोधावा लागतो काय त्याचा प्रयोग काय आहे आपल्या जिंदगीमध्ये तर आपली मुलबाळ सांभाळा प्रकृती सांभाळा आणि सुखी जीवन जगा तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला सगळ्यांना बाह्य शेती मी झाली त्यावेळी भेटी पाटील भेटी पाटील आणि शाळेची शिस्त ते भेटी पाटलांच्यामुळं अगदी कडक मिलिटरीसाठी शिस्त होती आणि अशा ह्याच्यामध्ये काही सहकारी मला चांगले भेटले तुमचं त्यानंतर सावंत केसरी याची माणसं मला सहकार्य केलं त्यामुळं मी या ठिकाणी 25 वर्ष राहू शकलो आणि शिवाय माझा काही असं गुणधर्म असा की जे करायचे ते सत्य प्रामाणिकपणे करायचे त्याची टीचिंगच्या बाबतीत मी हायली केली नाही मी जॉमेट्री विषयाचा चीफ मॉडरेटर आणि पेपर सेटर होतो SSC बोर्डाला तर अशा पद्धतीनं काम केलं चांगलं प्रामाणिकपणे म्हणून मला पहिला मुलबाळ शिकली आणि दिलं आता दुसरं महत्त्वाचं एक सांगायचं मी विज्ञान शिक्षक मी इंटर सायन्सला असताना इंग्लिशच्या पेपरमध्ये एक उतारा होता मराठी ट्रान्सलेट टू गुड इंग्लिश म्हणजे मराठी उतारा दिलेला आणि त्या उताराचे इंग्लिशमध्ये रूपांतर करून तो प्रश्न सोडवायचा होता तर त्यात असं होतं की मेडिकल सायन्स बद्दल उतारा होता की मेडिकलचे प्राध्यापक फर्स्ट MBBS असो किंवा सेकंड इयर MBBS असो ते काय केलं त्या प्राध्यापकांनी 2 काठीचे ग्लास घेतले एका दोन्हीने पाणी भरलं आणि त्यांना सांगितलं की मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी गाडीची जमा बाळगायची नाही आणि त्याचं निरीक्षण सूक्ष्म पाहिजे तर तो चांगल्या पद्धतीचा डॉक्टर होऊ शकतो आणि प्राध्यापकांनी सर्वांना लक्ष द्यायला सांगितलं आणि त्यांनी काय केलं की ते आपलं बोट आहे ते एका ग्लासमध्ये बुडवलं आणि तोंडामध्ये घेतलं मग मुलांनी तसंच केलं पण झालं काय की ज्या अशुद्ध पाणी होतं का शुद्ध पाणी होतं की त्या डॉक्टरांनी शुद्ध पाणी पोट घातलेलं होतं मुलांनी काय केलं अशुद्ध पाणी पोट घातलं आणि पोट याचा अर्थ असा की त्या घाणीची जमा वाढली तुम्हाला घाण वाटली पेशंटची परंतु तुम्ही निरीक्षण काही केलेलं नाही तर अशा पद्धतीनं मला तुम्हाला विज्ञान शिक्षक म्हणून किस्सा सांगतो तो सांगितला बाकी तुम्हाला आरोग्य त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती हे जे गेट टुगेदर याचा अर्थ काय मोबाईल मधून येतो तो का आपण साजरा करतो तो आपल्याला कुठल्यामध्ये घ्यायचा स्पष्ट बोलायला पाहिजे मोबाईल मधून मी काही बोलत नाही गेट टुगेदर होत नाही पण जे चालू आहे तो गेट टुगेदर आपण जे आयोजित करतोय तो आपल्यासाठी एकदम चांगला फार उपयुक्त असा गेट टुगेदरचा अर्थ असा आहे की आमच्या काळामध्ये तो उपयोगी पडणार तो आतापासूनच जपायचा आहे तर त्यावेळेला उपयोग पडतो माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं तर माझं 1979 ची 10वीची बॅच आज ही आम्ही एकत्र गेट टुगेदर साजरा करतो का साजरा करतो की काही जरी अडचणी जीवनामध्ये येतात ते एकमेकाला शेअर केल्या
की जे डोक्यावरचं ओझं हलकं होतं म्हणून साजरा करायचा. काय मिळतंय म्हणून नाही. मी आज की 3 ठिकाणचे ज्येष्ठ मित्र साजरे करतो. रोज 5:45 घरातून बाहेर पडतो. संध्याकाळी 6 ते 6:45 पर्यंत एका ठिकाणी ज्येष्ठ मित्र बसलेले असतात 10-15 जण. त्या ठिकाणी मी जॉईन होतो. तो ग्रुपच आहे, जॉईन होतो. काही गप्पा गोष्टी त्याच्या ऐकतो. तिथून उठतो बाय रोड, दुसऱ्या एका ग्रुपमध्ये जॉईन होतो. तिथं 7-8 जण बसलेले असतात तलावाजवळ. मी त्याच्या तलावाजवळ तिथं बसतो. तिथं गप्पा गोष्टी होतात, एकमेकाचं शेअर होतात. सगळ्या तिथल्या आमच्या विवेकानंद स्टाफ मधले सगळ्या बातम्या कळतात. तिथून मी घरी येतो, फ्रेश होतो, बूट घालतो आणि 2 नंबरची शाळा चौंडेश्वरी मंदिराच्या पुढं तिथं एक आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये मी 7:15 ते संध्याकाळी 9:15-9:30 पर्यंत त्या ठिकाणी असं आमचं दिनचर्याचं रोजचं काम मी या ठिकाणी करतो. डोक्याला खरोखरच विश्रांती मिळते. बाकी सगळं दिवसभराचं सगळं शांत सगळं निघून जातं. बरं वाटतं, फ्रेश होतं, आनंद होतो आणि मग पुढच्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी होते. आयुष्यामध्ये मी फक्त एकच केलं की आई वडिलांना सांभाळलं, सर्व्हिस केली. आता लोकेशांना सांगितलं सर्व्हिस केली 30 वर्ष. त्यातली फक्त 3च वर्ष मी बाहेर होतो. ते पण संस्थेतून बाहेर पाठवलं माझं. 3च वर्ष कोकणामध्ये होतो. तिथून आलो त्या आई वडिलांच्या सेवेसाठी. वडिलांचं वय 98 वर्ष आहे, आईचं वय 89 वर्ष आहे. दोघंही सुखरूप आनंदात आहे आणि त्यांच्याजवळ मी आहे. काही जण म्हणतात माझ्याजवळ वडील आहे, पण तसं काही नाही. मीच वडिलांच्या जवळ आहे, कारण वडिलांनीच घरी बांधले, सगळं व्यवस्थित आहे. मला सुद्धा नोकरी केलीच लावलेली आहे, मी सांभाळतो. तर असंही आमचं कुटुंब या ठिकाणी आहे. सर्व्हिस मध्ये करत असताना सगळ्यात व्यवस्थित प्रामाणिकपणाने काम केलं. शिक्षण संस्था आहे, आमच्या 3 पिढ्यांची संस्था आहे. कर्वेरामांच्या पासून या ठिकाणी आहे सर्वजण. त्यामुळं संस्थेत सुद्धा वजन चांगल्या पद्धतीनं होतं आहे. वडील नाईक मेंबरच होते संस्थेमध्ये. एकूण सर्व्हिस त्याने 35 वर्ष संस्थेमध्ये सर्व्हिस केली. कर्वेरामांनी संस्थेमध्ये लावलेली सर्व्हिसला ते एक 10-15 रुपयेवर सर्व्हिस करणारे सुरुवातीला दिली पगार. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पहिल्यापासून मुख्याध्यापक केलं, शेवटपर्यंत मुख्याध्यापक केलं, 35 वर्ष सेवा केली आणि 45 वर्ष पेन्शन घेतली. असं मला वाटतं कोण नसेल सगळे अजून. तर असे वडील पगार घेतला कमी 10-15,000 रुपये आणि पेन्शन मात्र चौपट घेतात. ते अजून आपल्याला शिवे देतात. रोज महिन्याला जर पेन्शन काढायला घेऊन जातो तर ते म्हणतात की सरकारला काही धोका आहे का नाही, पगार गेला नाही तेवढा आता पेन्शनचं चौपट देते, कुठलं कशाला एवढा पगार मला पाहिजे, असं त्यांचं वाक्य प्रत्येक महिन्याला समजतं. तर असंही गेट टुगेदर साजरा करतो, जे एकमेकांचे शेअर करण्यासाठी करतो. चांगल्या पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी तुम्ही केलेला असेल. मला वाटतं हा ग्रुप एकत्र न करता मुलींचा एक ग्रुप सेपरेट करा आणि मुलांचा एक ग्रुप सेपरेट करा. त्याच्यामध्ये ऍडमिन असतात, ते प्रामुख्याने मुख्य असतात, तेच करा. कारण ग्रुप म्हटले की मला अनेक आमचे अनुभव या ठिकाणी आहेत. सगळेच सारखे नसतात. काही जणांचं त्यामध्ये थोडस डोकं जास्त चालतं म्हणून ग्रुप सर्वांना ऍडमिन सर्वांना म्हणजे सर्वांना ते काय टाकतात काही करू नका, काय करावे लोकांनाच ठेवा. चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये ग्रुप झालेला चांगला असते, पण त्याचा एक वापर योग्य पद्धतीने व्हावा ही एक इच्छा या ठिकाणी आहे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असलेलं टाकला चांगल्या पद्धतीचं शेअर करा.
मी बरेच ग्रुपमधून त्यासाठी बाहेर पडलो. दिवस उघडला की अहो काय तर टाळ वाजतच राहते सारखं 10-15 जण त्या प्रत्येकाला कसं ते म्हणजे मोबाईल हॅक व्हायची वेळ आहे. म्हणून असं काय करू नका. चांगली ग्रुपमध्ये शेअर करा आणि त्या ग्रुपचा योग्य पद्धतीने वापर करा. जीवनामध्ये ग्रुप असला तरच नाती गोष्टी आता काय मला वाटते काय राहिलेली नाही. आपली मित्र मंडळीच या ठिकाणी आपल्याला साथ देतील शेवटपर्यंत. नात्यामध्ये पाय वाढायचं झालं काम चालू असतं पण मित्र मंडळांच्या मध्ये आपल्याला शेवटपर्यंत साथ या ठिकाणी आपल्याला मिळून राहील. ती मित्रमंडळी जपा, शेवटपर्यंत जपा, चांगल्या पद्धतीने जपा आणि आपलं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरपारायचं असं करा. सुख दुःखामध्ये एकमेकांचे सामील व्हा. आणि शेवटी मी जास्त काय सांगू शकणार नाही या ठिकाणी आहे. आम्हालाही या ठिकाणी सामील करून घ्या. काय असेल तर शेअर करा. आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करेल. आम्हालाही बरं वाटेल. विद्यार्थ्या ज्येष्ठांना या ठिकाणी बोलवतात, त्यांचा सत्कार करतात. हे जे संस्कार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळाले ते सतत असेच ठेवा. आपल्या आई वडिलांची सेवा या ठिकाणी करा. तुम्हाला आयुष्यात काहीच होणार नाही. मला सुद्धा आयुष्यात काही कमी पडलं नाही. जे सर्व सुखी असतात तो नाही म्हणलं तर मी पहिल्यांदा कधीच नाही. लग्न झाल्यापासून मी आजपर्यंत कधी स्वतःचे कपडे घेतले नाहीत हातात. सगळे इस्त्री करून टाईट बुट पॉलिश करून टाईट मला रोज हातात मिळायचं. एकदम सुखी प्राणी. काहीच म्हणजे कुठलीच टाकणार नाही. असाही मी या ठिकाणी जेवायला सुद्धा वाढण्याचं पहिल्यांदा या ठिकाणी म्हणायची सुद्धा वेळ लागत नाही की मला जेवायला वाढ. अगोदर काय हजर असते. तर सगळं असं व्यवस्थित सुखी प्राणी. त्याचं फळ आम्हाला मिळालेले. माझी थोरली मुलगी आहे की इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाइंग लेफ्टनंट आहे, क्लासवर आहे. दुसरा मुलगा आहे तो CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट पुण्यामध्ये. त्यामुळे काय आणि आपलं पेन्शन आम्ही हेच दोघं थांबतो निवांत या ठिकाणी आली आहे. त्यामुळे काही काळजी नाही, सुखी आहे. कारण हे एकमेकांमध्ये कुठलं वाईट चित्रच नाही केलं. चांगलं दुसऱ्याचं चांगलं भाव ही सगळीच या ठिकाणी केली. त्याचा फायदा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे मी नेहमी आनंदी सुखात समृद्धीनं असा असतो. ठीक आहे. आपल्या सर्वांनी या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केला. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलं. यथेच्छ जेवण झालं. सर्व एका डोक्याला घातलं. व्यवस्थित चालू झालं. आज 21 एप्रिल मी या शाखेमध्ये मागच्या महिन्यामध्ये यांचं मी विद्यालयामार्फत शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. तुम्ही हा जो कार्यक्रम साजरा केलेला आहे एक चांगली पद्धत आहे, रूढ पद्धत आहे. परंतु जे तुम्ही आज स्नेह संमेलन साजरे केलेले जे नाते टिकवलेले आहेत हे जर शेवटपर्यंत जर तुम्ही जर टिकवलं तर हे स्नेह संमेलन साजरं केलं असं त्याचा सार्थ होईल. तुम्ही त्या वेळेला त्या विद्यालयामध्ये खेळला बागडला, काय शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली असेल. शिक्षक काय शिक्षा हे तुम्हाला वाईटासाठी कधी करत नसतात. तुम्ही काय आमचे दुश्मन नसतात. त्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होणं गरजेचं आहे. ते कुठलेही आपल्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार आणायचे नाही. विचाराची तुम्ही देवाणघेवाण केली त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी पुनश्च आभार मानतो. या विद्यालयामध्ये एकूण याच्या माध्यमातून करतोय म्हणून हे निवडलं. खरं तर हे जास्त काही चर्चा केली नाही. कारण ग्रुपवर मेसेज टाकला ना काय द्यायचं तर ते बरेच मतविभाजन व्हायचं. त्यामुळे म्हटलं आता नको चर्चा करायला. सरांशी चर्चा करून डायरेक्टली हा डिसिजन घेतलेला आहे. पुढचे 13 महिने त्यांना रिचार्ज करावा लागणार नाही.
एवढा आपण म्हणजे रिचार्ज करून त्यांना एक पॅक देऊन शाळेला भेट म्हणून प्लस मायनस होत होतं आणि हे सगळी चर्चा करत असताना खरं तर बक्का मला मगाशी जसं सगळ्यांनी उल्लेख केला होता संतोष सचिन आणि शशी यांनी आम्हाला फुल सपोर्ट करून असं सांगितलं होतं काही खर्चाला कमी होते आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला देतो आणि त्यांनी दिलेला शब्द पण पाळला आपण जे कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं ते सोडून एक्स्ट्रा 10,000 रुपये या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मदत केली होती. शशी सचिन आणि संतोष तिघांचाही आपल्या ग्रुपतर्फे आभार आणि आपण त्याचं आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण दिवस उभा राहून हे सूत्रसंचालन केले आहे तर तिचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व शिक्षकांच्या मार्फत आम्ही आभार मानतो तुमचे यथोचित असा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचे आभार. पुढच्या आयुष्य सुखाचे समृद्धीचे शांततेचे तुमचे जाऊ आशीर्वाद. फॅमिलीचा सपोर्ट केला आहे म्हणून सर्वांच्या सौंचे व स्त्रीचे स्पेशली आभार मानते. सगळं सांगा त्यांना तुमचे आभार. त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय आपण इथे होऊ शकत नाही. कुणाचे मिस्टर असतील कुणाचे मिसेस असतील त्यांनी आपण इथे होऊ शकत नाही. त्यांचेही आभार सर्वांचे इतका वेळ आपल्याला दिल्याबद्दल सर्वांनी काढावं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील. कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या राहील. कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या राहील. कर्मवीर भाऊराव पाटलांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराज.
हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर फिल्मचं नाव आहे रे, त्या हिशोबाने सांगत. हे सगळे फिल्म फिल्म आहे, शब्द आहे. आणि सांगायचं शब्द आहे. कोल्ड्रिंक नारळ पाणी शब्द आहे ना? हिंदी, मराठी आहे का हिंदी आहे? मराठी ऍक्शन करायची एक दूसरे के लिए थोडं पुढे जा, थोडं हम पुढे साथ जा. साथ हैं एक दूसरे के लिए हा, याला ना बरोबर साईडा. शब्द आहे का हा, हे थोडंसं. गिफ्ट आपल्याला झालं पाहिजे. ऍक्शन नाही जमत तर थोडं शब्दाचं चिठ्ठी बदलू शकतो. नाही पहिला शब्द सांगायचा सगळे मला चुकी लावतात, मी कसं ओळखणार? मला एक पण प्राइज भेटलं. हे मागे तुम्ही बघताय, तुम्ही सांगता एक मिनिट तुम्ही नाही, 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 नाही. हा ऍक्शन हा, मग हा, लगेच झालं. हा सांग क्लू दे ना. झालंय आता मोठं राम मंदिर आहे त्या अयोध्या, बरोबर नाही, आज सगळं तेच चाललंय. त्याचे बोल का? म्हणजे आता आहे ते सगळं. गेट टुगेदर. आपण याच्यासाठी दहावी. मैत्रीसाठी आपण ते आहे ते, ते आहे ते. जुना पिक्चर ऐका रे ऐका हा काय शब्द आहे पिक्चर लहान मुलं त्यांच्याशी खेळतात. काय मोबाईल लहानपणी खेळत होतो आपण. बॅट बॉल. बॅट बॉल किती घरात खेळतात. बावली टिकवण्यासाठी हे पिणं गरजेचं आहे. ऍक्टिंग करा काय शब्द आहे काय शब्द नाही काय तेच कळत आठवण आहे काय काय मला शब्द आहे. गणपती. गणपती गणपती शब्द आहे की श्वास श्वास श्वास. हा, right. शब्द आहे. आकाशात येतो, सातरंगात असतो. हे, विचार. मावा. इब्राहिम बाबा घोडा घोडा गब्बर सिंग. गब्बर. ऍक्टिंग काय दाखवू नको दिसतंय. आंबा शब्द आहे. हा, स्टार्टिंगचा शब्द बोल. ऍक्शन रामदेव बाबांची कंपनी शब्द आहे का काय? शब्द हा बोल. महाराष्ट्राचे संस्थापक कर्मवीर बाबा. आरती. पूजा
पूजा पंचारती गणपतीची आरती अगरबत्ती अगरबत्ती नमस्कार आरती अक्षरा अगरबत्ती बडजी स्वामी गीत आहे गीत आहे मग असं सांग ना शब्द आहे हा बरोबर लग्नात घेते म्हणायचं तुला काय पण पॉईंट आम्हाला भेटणार ना आणि म्हणायचं आहे का माहिती या आनंद म्हण अरे देशभक्त गाणं आहे काय शब्द आहे का पिक्चर आहे अमिताभ बच्चनचं गाणं आहे फक्त त्याच्या शाहरुख खान बरोबर दुसरा पिक्चर पण बनला तुमचं नाव आहे मराठी काय हिंदी बोंब बोंब सगळीकडे काय काय पिक्चर आहे काय गाणं आहे नाही आपण पूर्वीच्या काळी लोक वेगवेगळ्या प्रकारचे काम करत होते आदिवासी कुठली कुठली लोक काम करत होते अश्मी घेतले आता सध्या पण करतात हिंदी फिल्म आहे पिक्चर 10,000 पिक्चर आहे कुणाचा आहे हिरो कोण आहे हिंदी मध्ये शब्द आहे शब्द आहे सर्दी का मौसम हिंदी शब्द आहे अंडा राबाची बायको मराठीतच आहे पण ते काल उन्हात घालत होते यातलाच प्रकार आहे भाजीपाल्याची चटणी कसं करायचं काय शब्द आहे मला येत नाही
त्याच्यात मिरच्या पाहिजे मिरच्या मुलींच्या गिफ्टमध्ये जबरदस्त चॉकलेट असंच एखादा औचित्य साधून म्हणजे आता यात्रा होती त्या निमित्तानं सगळे एकत्रित आलेले होते. ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित कनेक्टेड राहणार आहोत असं तो नियोजन करून असं प्रत्यक्षात जर ठरवून यायचं म्हटलं तर तसं होत नाही. तर यात्रेचं निमित्त होतं तुम्ही सगळे आला पुढची यात्रा असेल किंवा त्याच्यानंतरची असेल असा एखादा दिवस अरेंज करून याच्यानंतर सुद्धा आपण भेटायचा प्रयत्न करूया आणि अशा कनेक्टमध्ये राहूया. तुला कसं वाटलं कार्यक्रम झालं कसं वाटलं आता कसं वाटतं छान वाटते. त्याला गिफ्ट मिळालं नाही तर त्याला काय तर छान वाटतं. Woo!